गांधींना महात्मा गांधींनी स्वतः बनवलं नाही, या देशानं बनवलं. त्यांनी दलित लोकांना हरिजन म्हटलं, त्यांच्यासाठी विहिरी खोदायला लावल्या, मंदिरात प्रवेश दिला आणि त्यांच्यासाठी शाळा उघडल्या. काही चुकीचे करत होते का ते? तुम्ही फेमिनिझमबद्दल बोलता, गांधीजींचे महिलांच्या शिक्षणाबद्दल आणि महिलांच्या सुधारणेबद्दल काय विचार होते ते खरंच वाचण्यासारखे आहेत. तुम्हाला सुद्धा चांगलं वाटेल ते वाचून. आपल्याही घरात असतातच की अशी वडीलधारी माणसं, पण गांधीजींनी साठी ओलांडली, 70 पार करून गेले, 75 गाठून आता 80चे होत आहेत, तरी पण हाडाचे सांगाडे घेऊन हा माणूस पदयात्रा करतच चाललाय, करतच आहे. ते जे काही जगत होते आणि ते वारंवार हेच म्हणायचे की मी प्रयोग करतोय, मला माहीत नाही. एक वडील म्हणून ते खूप यशस्वी झाले नाहीत, हेही त्यांनी स्वतःच सांगितलं होतं. खूप कमी लोकांमध्ये एवढी हिंमत असते की महात्मा म्हणून गणले जात असतानाही आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी स्वतःच सांगून टाकत आहेत. बघा असं आहे, बघा तसं आहे. जीवन सार्वजनिक आहे, काय विचारायचंय ते विचारा, काय जाणून घ्यायचं आहे बोला. आणि एवढं मी नक्की सांगतो, ते जर जिवंत असते आणि आज इथं येऊन याच मंचावर आणि याच खुर्चीवर बसले असते, तर आजही तुम्ही त्यांना मंत्रमुग्ध होऊन ऐकलं असतं. त्या माणसात दम होता, तो हलका माणूस नव्हता.